पण राणीचे लक्ष जनकच्या हातावरच्या जन्मखुणावर गेलं आणि राणीला दुःख आवरेना. राणीने राजाला सांगितलं. राजा हबकला आणि गुन्हेगार शेवटी गुन्हेगार असतो असे म्हणाला. राजा म्हणाला, आमचा पुत्र ब्राह्मण आहे असे आम्हाला संकेत भेटत होते, पण तू तर चोर निघालास आणि एक चोर कधीच माझ्या राज्यात सांभाळू शकत नाही. असे म्हणत राजाने आपल्याच पुत्राला दंड दिला. जनकच्या स्वप्नात देव येऊन बोलू लागले, अरे वेड्या, तुझ्या स्वप्नात येऊन मी बोललो होतो, तुझ्या नशिबाचं तुला मिळणार आहे. म्हणजे ज्या दिवशी तू चोर झालास त्याच दिवशी तुला राजाचं आमंत्रण आलं होतं, पण निराशेपोटी तू संयम गमावलास. तुला चांगलं काय वाईट काय हे समजत नव्हतं. तू तुझे चांगले गुण गमावून बसलास. अरे निराशा हाच माणसाचा मोठा शत्रू असतो.